ह्या मैदानाचं एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. हे तर आम्ही पारितोषिक बक्षिसं देणारच आहे, पण ह्या मैदानाला एखादी पर्सनॅलिटी दाखवावी आणि एखादी पर्सनॅलिटी दाखवल्यानंतर त्या व्यक्तीला आम्ही 51,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करणार आहे. एवढी पारदर्शकता तुम्ही आणणार. मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे नागदेवतांची भूमी म्हणजेच 32 शिराळ्यामध्ये. या ठिकाणी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सम्राट केसरी या भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर मग. नमस्ते मित्रांनो, आपण आलो आहोत नागभूमीमध्ये म्हणजेच 32 शिराळा या ठिकाणी. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सम्राट केसरी या भव्य दिव्य मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचे आयोजक आपल्या समवेत आहेत. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं असणार आहे हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते दादा. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव केदार नलोडे शिराळा. मी शिराळा शहरात माजी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी आम्ही भव्य दिव्य असं सम्राट केसरी 2024 या बैलगाडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. किती तारखेला, कुठे आणि कसं होणार आहे मैदान? मैदान 1 फेब्रुवारी 2024 रोजी शिराळा येथे MIDC नवीन फाटी आपण तयार केलेली आहे. तिथं आपण हे भव्य दिव्य असं बैलगाडीचं मैदान आयोजित केलेलं आहे. या मैदानाला सम्राट केसरी का नाव दिलं आहे? आमचे नेते, युवक नेते सम्राट बाबा महाडिक यांचं सम्राट हे नाव आहे आणि आम्हाला सम्राट केसरी 2024 हे आता आम्ही प्रथम हे घेतो आहे. तर आम्हाला हे नाव हे करावं वाटलं म्हणून आम्ही सम्राट केसरी या नावानं आम्ही घेतलेलं आहे. त्याचबरोबर या मैदानाचं प्रथम पारितोषिक ते शेवटपर्यंतचं पारितोषिक काय असणार आहे? प्रथम पारितोषिक 2,03,003 रुपये आहे. द्वितीय पारितोषिक 1,53,003 रुपये आहे. तृतीय पारितोषिक 1,03,003 रुपये आहे. चतुर्थ पारितोषिक 73,003 रुपये आहे. पाचवा पारितोषिक 53,003 रुपये आहे. सहावं पारितोषिक 23,003 रुपये आहे आणि सातवं पारितोषिक 13,003 रुपये आहे. प्रवेश फी किती असणार आहे सर? प्रवेश फी 1999 रुपये प्रवेश फी आहे. प्रवेश फी आहे. आता तुम्ही एवढी सगळी ती पारितोषिक उकारलेली आहेत रोख रकमेची, ती विजेत्या बैलमालकांना मिळणार का? वस्तू 100% मिळणार. ही विजेत्या बैलमालकांना पारितोषिक मिळणारच आहे, ते आहेतच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, ह्या मैदानाचं एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. हे तर आम्ही पारितोषिक बक्षिसं देणारच आहे, पण ह्या मैदानाला एखादी पर्सनॅलिटी दाखवावी आणि एखादी पर्सनॅलिटी दाखवल्यानंतर त्या व्यक्तीला आम्ही 51,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करणार आहे. एवढी पारदर्शकता तुम्ही आणणार? एवढी पारदर्शकता आम्हाला आमच्या शिराळा गावचं आणि मुळात आम्हाला सम्राट केसरी स्पर्धा महाराष्ट्रात पोचवायची आहे की खरोखर आगळ्या वेगळ्या पद्धतीनं कुठलीही पार्सोलिटी न करता किती पारदर्शक पद्धतीनं मैदान झालं हे आम्हाला ह्याच्यातनं सिद्ध करायचं आहे. दादा, त्याचबरोबर नागांची भूमी, नागदेवतांची भूमी म्हणून 32 शिराळ्याची ओळख आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? आमच्या इथं जिवंत नागाची पूजा केली जाते की आमच्या हे जगभरात ह्या अशी 32 शिराळाची ओळख जिवंत नागाची पूजा आणि नागभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तर हे आम्ही दरवर्षी आमचा हा पारंपरिक सण असतोच, पण त्याचबरोबर आपल्या गावगाडातल्या लोकांना ह्या बैलगाडी क्षेत्रातील जी शेतकरी आहेत हे आहेत त्यांना हा खरोखर आज त्यांच्या ह्या बैलगाडी क्षेत्रामुळे त्यांच्या आज उपजीविकेला अतिशय चांगलं महत्त्व प्राप्त होते आणि काहीतर आपण त्या ज्या समाजात राहतो त्या समाजाचं देणं लागतो आणि ह्या उद्देशानं आपण ह्या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. आता ह्याचं लोकेशन कुठलं असणार आहे एक्झॅक्ट? हे जर लोकेशन आपण शिराळा येथे एक 2 किलोमीटरवर MIDC म्हणून आहे, तिथं नवीन फाटी आपण तयार करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं जे मैदान आहे ते आपण तयार करतोय. आमची सगळी टीम तिथं काम करते आणि एक खूप चांगलं अशी फाटी ह्या वेळेला आपण तयार करतोय. पल्ला किती असणार आहे साधारणतः? 1,000 फूट. ओके. आणि त्याचबरोबर फाट्या किती असणार आहे? फाट्या आपण तिथं 9 फाट्या तयार केलेल्या आहेत, पण आता तिथं किती पळवायच्या ह्या तिथं आपण त्यावेळेचा निर्णय होईल तो आपला. त्याचबरोबर जे मैदान होणार आहे ह्या मैदानाला बॅरिकेड आता ह्या मैदानाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं जेवढ्या काय कन्सेप्ट किंवा इतर ठिकाणी मैदानं होतात
तर त्यात आम्हाला वेगळं पण काय करता येते त्या पद्धतीचं आम्ही वेगळे पण केलेलं आहे. म्हणजे या मैदानाला पूर्ण दोन्ही साईडने 1000 फूट बॅरिकेड आपण तयार केलेलं आहे. बैलगाड्या ज्या श्रोते जे येणार आहेत त्यांना आपण तिथं गॅलरीचं नियोजन केलेलं आहे. बाकीचं लाईट समजा वेळ आपणाला झालाच तर लाईटचे मोठमोठे टावर आपण 10 तिथं उभे करतोय. स्क्रीन आहेत. म्हणजे जेवढं काय नाविन्यपूर्ण जे आपल्याला करता येईल ते आम्ही ह्या मैदानात केलेलं आहे. निश्चितच ज्यावेळेस आपलं मैदान तुमचं पूर्ण तयार होईल त्यावेळेस अगोदर आम्ही 2-3 दिवस बाहेर घेऊ. निश्चित. पण त्या दृष्टीनं काय होतंय, मोठी मैदानं होत आहेत आणि नवीन भागात मैदानं झाल्यानंतर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावरती मैदानाच्या फाटीत उतरते, निकाल रेषेवरती उतरते. त्यामुळं पळणाऱ्या बैलांवरती निकाल देत असताना अन्याय होतोय. त्यासाठी प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली? 100% आम्ही उपाययोजना केलेली आहे. कारण आम्ही बाकीच्या ठिकाणी जाऊन बघतोय तर काही ठिकाणी लोक त्याच्यामध्ये येणं त्यामुळं बैलांना पळताना त्रास होतोय. तर आम्ही दोन्ही बाजूला 1000 फूट बॅरिकेड केलेला आहे. आणि आम्ही एक 50 जणांची टीम जी असते ती आम्ही तिथं घेतलेली आहे की जी 50 फुटावरती थांबणार आहेत दोन्ही साईडला. म्हणजे जेणेकरून निकाल रेषेच्या समोर पहिल्या गटापासून ते फायनल पर्यंत तुमचे 100% आमची 50 जणांची टीम ह्या दोन्ही साईडला असेल. ते आमचे कार्यकर्ते नाहीत. आम्ही खास करून सांगलीहून ही टीम मागवून घेतली. टीम मागवलेली एक पद्धतीनं फोर्सच आहे. फोर्स आहे. बरं, म्हणजे एकंदरीत पारदर्शक मैदान करण्यात अतिशय पारदर्शक. आमचा मुख्य मैदानाचा हेतूच असा आहे की हे मैदान आम्हाला महाराष्ट्रभर पोचवायचं. त्याचबरोबर आता बाबांचं मैदान आहे त्यामुळे मोठ्या संख्येने राजकीय कार्यकर्त्यांचीही मैदानाला ह्या हजेरी असणार आहे. या राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय नेते आल्यानंतर या मैदानात कुठल्याही पद्धतीचा बैल पळत असताना विलंब होणार नाही ना, सत्कार किंवा भाषणं वगैरे? नाही, आम्ही करतानाच नियोजन असं केलेलं आहे की जरी नेते मंडळी महाराष्ट्र राज्यातील आली तरी आम्ही ह्या कुठल्याही फाटीतून किंवा काही जेणेकरून ह्या बैलगाड्या शर्यतीला वेळ होणार नाही किंवा व्यत्यय येणार नाही ही जी काळजी आम्ही पुरेपूर हे सर्व करताना घेतलेली. त्याचबरोबर या मैदानासाठी त्या दिवशी आरोग्य अधिकारी 24 तास उपलब्ध असणार आहेत. काय ॲम्ब्युलन्सची सोय असणार? आता आपण हे मैदान आयोजित करताना आरोग्य अधिकारी असतील, पोलीस स्टेशन असेल किंवा ॲम्ब्युलन्स, आम्ही 2 ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे की जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांना कुठलाही त्रास होणार नाही, व्यत्यय येणार नाही, ही पुरेपूर दक्षता आम्ही घेतली. दादा, आता या मैदानाची ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे? आता ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी आम्ही 25 तारखेपासून सुरू करतोय. ती साधारण 25 ते 31 तारखेपर्यंत सुरू राहील 6 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर 1 तारखेला साधारणतः सकाळपासून ते 12 वाजेपर्यंतच या मैदानाची नोंदणी होईल. त्याचबरोबर जे लांबून बैलगाडी चालक मालक परदेश, त्यासाठी आम्ही खरोखर एक चांगली अतिशय आमच्या मित्रांनी सोय केलेली आहे की जे बैल म्हणजे जे हे लांबून येते त्यांच्यासाठी चाऱ्याची पाण्याची व्यवस्था आम्ही तिथं करणार आहे आदल्या दिवशी. आता 32 शिराळ्यामध्ये प्रथमच बैलगाडी शर्यत भरतायत का? यापूर्वी देखील बैलगाडी शर्यती होत होत्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन हे आम्ही पहिल्यांदाच करताय. तुम्ही नवीनच आहात. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? या मैदानाचं समालोचन सुनील मोरे पेडगावकर ते करणार आहेत आणि आमचे मित्र रणजितदादा बनसोडे हे देखील समालोचन करणार आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये चाकणमध्ये एक महान भारत केसरी मैदान झालं होतं. तिथं सुट्टीला पट्टी टाकून कॅमेरा लाईव्ह ठेवण्यात आला होता आणि एक आगळं वेगळं नियोजन करून त्यांनी पारदर्शक मैदान करून दाखवलं होतं. त्याच पद्धतीनं आपलं सुट्टीचं नियोजन असणार आहे का? अगदी त्याच पद्धतीनं आपलं सुट्टीचं नियोजन असणार आहे. जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं जे आम्हाला मार्गदर्शक तत्व किंवा सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सूचनेच्या आधारेच हे मैदान पार पाडणार. झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे? झेंडा पंच म्हणून प्रसिद्ध धनावडे बापू कोरेगावकर हे पंच म्हणून काम करणार. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय, फायनलला आयोजकांची गाडी पाळणार का? फायनलला आयोजकांची गाडी पळणार नाही आणि गावचा बैल आणि गावची गाडी आमची या मैदानात पळणार नाही. त्याचबरोबर या बैलगाडी शर्यतीचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर केलं जाणार आहे? आपण या बैलगाडी शर्यतीचं लाईव्ह प्रक्षेपण P3 म्हणजे पवन शेठ यादव आहेत त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहे. तुम्ही आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करा? मी या मुलाखतीच्या माध्यमातून चालक मालकांना एवढं सांगेन की हे मैदान अतिशय पारदर्शक पद्धतीनं आणि अतिशय उत्तमरित्या आम्ही पार पाडणार आहे. तर या मैदानाला सर्व चालक मालक आणि शेतकरी वर्गाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावावी आणि आमचं देखील आनंद द्विगुणित करावा अशी आमची इच्छा आहे.
धन्यवाद दादा.